चलो नमस्कार सगळ्यांना। बघा आपल्याला आजच्या या भागामध्ये एक नवीन विषय आपण आजपासून स्टार्ट करतोय। तसं आपलं मेंटरशिपची जी बॅच आहे बघा, त्या बॅचचं एक पहिलं लेक्चर आपल्याला त्या ठिकाणी मॉर्निंगमध्ये झालेलं आहे आणि ही आता आपलं आहे बघा सेकंड लेक्चर। ओके, पहिला एक भाग लक्षात ठेवा। चलो बघा, जी बॅच आपण सुरू केलेली आहे मेंटरशिप प्रोग्राम आपण ज्याला म्हणूया, ठीक आहे। या प्रोग्रामचा जवळजवळ आजचा हा आपला लाईव्ह क्लासेसचा हा पहिला दिवस आहे। क्लिअर सगळ्यांना? आणि या पहिल्या दिवसामध्ये आपण मॉर्निंगमध्ये काही सेशन त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि आता हे आपलं इव्हिनिंगचं सेशन आहे बघा, याला आपण सुरुवात करतोय। एक पहिला मुद्दा आपला हा क्लिअर पाहिजे बघा की ह्या मेंटरशिप बॅचमध्ये, ज्याबद्दल मी मागच्या काही दिवसापूर्वी तुम्हाला बोललो होतो, आता पुन्हा त्या ठिकाणी एक वाक्य थोडं रिपीट करूया। ही बॅच आपली सुरू झालेली आहे मेंटरशिप प्रोग्रामची। यामध्ये पूर्णपणे 2025च्या अनुषंगाने एक टाइम टेबल आहे बघा, त्या टाइम टेबलप्रमाणे सर्व गोष्टी आपल्या त्या ठिकाणी या बॅचमध्ये आपण कंप्लीट करतोय। ओके, आणि ह्या प्रत्येक आठवड्यामध्ये म्हणजे दर 3 दिवसाचं आपण त्या ठिकाणी टार्गेट दिलेलं आहे आणि दर 3 दिवसाला हे टार्गेट आपण त्या ठिकाणी प्रकरणावाईज एक एक विषयाचं या ठिकाणी कंप्लीट करून घेतोय। तर महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थ्यांनी या मेंटरशिपला प्रवेश घेतलेला आहे, बराचसा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे बघा। जरी अजून जर कोणी त्या ठिकाणी उत्सुक असतील तर आपण आपला प्रवेश त्या ठिकाणी निश्चित करू शकता। ओके, चला मग आता आजच्या या भागामध्ये आपल्याला काय करायचं बघा, टार्गेट नंबर आपलं 1 आपण सुरू करतोय आणि हे सुरू करतोय बघा त्या ठिकाणी भूगोलापासून। तसं एक हिस्ट्रीचं टार्गेट या ठिकाणी सकाळपासून सुरू झालेलं आहे आणि आता भूगोलचं हे सेकंड टार्गेट आपलं सुरू होतंय। यामध्ये पहिलं आपलं जे प्रकरण आहे बघा, बाकी आता सिलेबस वगैरे आहे ह्या चर्चा आपल्या पाठीमागे झालेल्या आहेत। आता डायरेक्ट आपण काय करू बघा, आपल्या भूगोलच्या पहिल्या प्रकरणाला या ठिकाणी सुरुवात करूया। मग आता यामध्ये एक पहिला मुद्दा आपल्याला क्लिअर पाहिजे बघा की ह्या भूगोलमध्ये विशेष करून आपण त्या ठिकाणी ज्या विषयाला म्हणजे भूगोलामध्ये आपण सुरुवात करणार आहोत बघा त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूगोलपासून। क्लिअर सगळ्यांना? मग आता जनरली एक पहिला मुद्दा आपला क्लिअर असणं आवश्यक आहे बघा की महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये जे सुरुवातीला जे प्रकरण आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत त्या प्रकरणाचं नाव लक्षात घ्या। ते प्रकरण आहे बघा ओळख महाराष्ट्राची। मग आता कधी पण आपल्याला सिलेबसला सुरुवात करण्याच्या अगोदर एखादा अर्धा प्रश्न आपल्याला ओळख महाराष्ट्रावरती आपल्या वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे। त्यामुळे आपल्याला संपूर्ण आपल्या महाराष्ट्राची जी ओळख आहे बघा, ही महाराष्ट्राची ओळख त्या ठिकाणी करून घेणं आवश्यक आहे। ओके, आता ही ओळख करून घेत असताना महत्त्वाचे मुद्दे आपल्याला 2 ते 3 पॉईंट आहेत। या पॉईंटद्वारे आपल्याला काय करायचं बघा, ही पूर्णपणे ओळख या ठिकाणी करून घ्यायची आहे। मग त्यामध्ये पहिला मुद्दा आपला असा आहे की इथं तुम्हाला काय करायचं बघा, महाराष्ट्र राज्य निर्मिती म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली किंवा कोणत्या कोणत्या प्रक्रियेमधून आपलं राज्य या ठिकाणी निर्माण झालंय हे आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचं आहे। राज्य निर्मिती हा आपला पहिला पॉईंट आहे। त्यानंतर दुसरा जर आपण पॉईंट बघितलं बघा, तर आपल्याला काय करायचं आहे, हा जो प्रशासकीय महाराष्ट्र आहे, मग प्रशासकीय महाराष्ट्र नेमका कसा आहे बघा, हे आपल्याला काय करायचं या ठिकाणी प्रॉपरली समजून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, तिसरा मुद्दा आपला असा आहे, महाराष्ट्राच्या राजधान्या आपल्या या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे। अनेक वचने लिहिले, याचा अर्थ मी तुम्हाला कमीत कमी या ठिकाणी 5-6 राजधान्याबद्दल आपण बोलण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे बघा या प्रकरणामधला शेवटचा मुद्दा आणि तो पॉईंट लक्षात ठेवा। चला, आपल्या महाराष्ट्राचे काही प्रतीक आहेत, हे प्रतीक आपल्याला या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे। मग त्याच्या अगोदर जर तुम्ही पहिला जर मुद्दा जर बघितला आपला, तो आहे बघा महाराष्ट्र राज्याची निर्मिती। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। मग एक गोष्ट आपली सुरुवातीलाच क्लिअर असणं आवश्यक आहे बघा, जर आपण पाठीमागच्या जर त्या ठिकाणी आयोगाच्या जर काही प्रश्नांचा जर विचार केला तर ह्या प्रश्नामध्ये बऱ्याचदा आयोगाने ह्या राज्य निर्मितीवरती आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत। तसं जर आपण विचार केला बघा, तर महाराष्ट्र राज्याची जी निर्मिती आहे, ज्यावेळेस आपण 1953 मध्ये भाषावार राज्य पुनर्रचना आयोग नेमला होता बघा, ज्याचे अध्यक्ष होते फाजल अली। आणि मग या भाषावार राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार 1955 मध्ये कायदा केला गेला होता आणि त्या कायद्याचं नाव आहे बघा भाषावार राज्य पुनर्रचना कायदा, ज्या कायद्याची अंमलबजावणी पुढे 56 मध्ये केली गेली। मग आता या 55 जर आपण विचार केला बघा, त्यानुसार भारतामध्ये त्या कालखंडामध्ये जवळजवळ या ठिकाणी 14 राज्यांची निर्मिती केली गेली होती। आता हे भाषेच्या आधारावरती हे राज्य निर्माण झाले होते आणि कालांतराने पुढे जर आपण बघितलं, मग आता त्या 14 राज्यामधून अनेक काही नवीन राज्य निर्माण झाले, काही आपण नवीन आपल्या भारतामध्ये भारतीय संघराज्यामध्ये नवीन काही त्या ठिकाणी प्रदेशांचा समावेशही केला, काही राज्यांचं आपण विभाजन केलं। ओके, काही राज्य त्या ठिकाणी एकत्र करून एक नवीन अजून राज्य निर्माण केलं। त्यापैकी एक आहे बघा आपलं महाराष्ट्र राज्य।
ज्या राज्याची निर्मिती ही झालेली आहे 1 मे 1960 या दिवशी। परंतु आता ही राज्य निर्मिती पाहत असताना काही प्रकारचे मुद्दे आपले क्लिअर असणं आवश्यक आहे। जर आपण थोडंसं ब्रिटिश कालखंडामध्ये जर गेलो बघा, तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, ज्या कंपनीने आपल्या भारतावरती जवळजवळ एक 1600 पासून तर या ठिकाणी 1858 पर्यंत आपल्या भारताचं पूर्णपणे आपल्या भारतावरती राज्य केलेलं आहे सोप्या भाषेमध्ये। आणि 1858 च्या नंतर त्या ठिकाणी ब्रिटनचं जे पार्लमेंट आहे बघा, ज्याला आपण राणीचं साम्राज्य म्हणूया, तर राणीची महासत्ता आपल्या भारतामध्ये आहे। परंतु आपल्याला काय करायचं बघा, जर तुम्ही कंपनीचा जर कालखंड बघितला 1600 ते 1858 या ड्युरेशनमध्ये, तर या ड्युरेशनमध्ये कंपनीने काय केलं बघा, भारतातलं पूर्णपणे प्रशासन पाहण्यासाठी सुरुवातीच्या कालखंडामध्ये एकूण 3 ठिकाणी त्यांच्या प्रेसिडेन्सी आपण ज्याला म्हणूया त्या निर्माण केल्या होत्या। प्रेसिडेन्सी ज्याला तुम्ही इलाखा किंवा एखादा प्रमुख भाग वगैरे असं त्या ठिकाणी म्हणू शकता। मग त्या 3 प्रेसिडेन्सी पैकी बघा एक प्रेसिडेन्सी आहे जिचं नाव लक्षात ठेवू चला, जिला आपण त्या ठिकाणी बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणूया। आणि ह्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचाच एक भाग म्हणजे आता त्या ठिकाणी आपला आत्ताचा महाराष्ट्र आहे। परंतु एक पहिला मुद्दा लक्षात ठेवू चला बघा, ही बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणजे काय फक्त महाराष्ट्राचीच त्या ठिकाणी मिळून बनलेली नव्हती, अजून बरेचसे छोटे मोठे भूप्रदेश त्या बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये होते। याचा पण आपण काय करू बघा, आजच्या तासामध्ये सविस्तर या ठिकाणी अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया। मग आता पहिला मुद्दा आपला हा क्लिअर पाहिजे बघा, ज्यावेळेस तुम्ही राज्याची निर्मिती बघता, मग महाराष्ट्र राज्य निर्मिती पाहत असताना एक क्रम तुम्हाला मी सुरुवातीला देतो आणि त्या क्रमानुसार आपण काय करू बघा, मग त्या ठिकाणी एक एक पॉईंट उचलूया आणि नंतर आपण त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न करूया। पहिला भाग लक्षात ठेवचला, आपल्याला काय करायचं आहे, महाराष्ट्र राज्याची निर्मिती पाहत असताना हा जो राज्य निर्मितीचा क्रम आहे, हा क्रम काय करू बघा, एकदा सुरुवातीला आपण तुमचा या ठिकाणी क्लिअर करूया राज्य निर्मितीचा क्रम। परंतु आता राज्य निर्मितीचा क्रम पाहत असताना डायरेक्ट आपण सुरुवात करू 1618 ते डायरेक्ट आहे बघा 1960 पर्यंत आपण काय करू बघा, पूर्णपणे हा क्रम जो आहे तो क्रम एकदा क्लिअर करूया। सुरुवातीला जो पहिला टप्पा आहे किंवा पहिला जो भाग आहे बघा, मी तुम्हाला जे बोललो होतो, ह्या ब्रिटिशांनी काय केलं म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं सुरुवातीला भारतातलं प्रशासन पाहण्यासाठी 3 प्रेसिडेन्सी निर्माण केल्या होत्या। त्यातली एक प्रेसिडेन्सी म्हणजे काय बघा, या ठिकाणी बॉम्बे प्रेसिडेन्सी, प्रॉपर भाग लक्षात ठेवचला बॉम्बे प्रेसिडेन्सी। मग आता जर आपण ह्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा एकूण जर कालखंड बघितला, आपण सविस्तर बोलूया ह्या प्रेसिडेन्सी बद्दल, आता फक्त हा क्रम लक्षात ठेवत चला। मग आता या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा जो एकूण कालखंड आहे बघा, तो आहे त्या ठिकाणी 1618 ते 1937 पर्यंत हा पूर्णपणे आपल्याला कालखंड पाहायला मिळतो। त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, 1935 चा कायदा आहे इतिहासामध्ये, 1935 च्या कायद्याला खूप मोठं या ठिकाणी महत्त्व आहे बघा। आणि मग या 1935 च्या कायद्याने आपल्या भारतामध्ये त्या कालखंडामध्ये काही प्रांत नव्याने आपण निर्माण केले होते। आणि मग त्या 35 च्या कायद्याने 37 मध्ये काय केलं बघा, त्या ठिकाणी बऱ्याचशा निवडणुका वगैरे ह्या त्या ठिकाणी झाल्या होत्या। मग त्यातला एक प्रांत आहे आपला, ज्या प्रांताचं नाव लक्षात ठेवतो बॉम्बे प्रांत, म्हणजे आत्ताचा महाराष्ट्र हा त्या कालखंडामध्ये म्हणजे महाराष्ट्राचा बराचसा जो भाग आहे बघा, तो भाग त्या ठिकाणी त्या बॉम्बे प्रांतामध्ये समाविष्ट केला गेला होता। म्हणजे आपल्याला काय करायचंय, बॉम्बे प्रेसिडेन्सीचा पुढचा जो भाग आहे तो पुढचा टप्पा लक्षात ठेवचला, ज्याला आपण त्या ठिकाणी बॉम्बे प्रांत असं म्हणूया। काय बोललो बघा मी, बॉम्बे प्रांत। आणि मग बॉम्बे प्रांताचा जर आपण एकूण जर कालखंड बघितला, तर तो आहे डायरेक्ट स्वातंत्र्यापर्यंत, म्हणजे 1947 ते लक्षात ठेवचला 1937 ते डायरेक्ट काय त्या ठिकाणी 1947 हा बॉम्बे प्रांताचा एकूण कालखंड आहे। मग आता 1947 ला जसं आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं, मग त्यानंतर पुन्हा काय झालं बघा, लक्षात घ्या, बॉम्बे प्रांत जो आहे या बॉम्बे प्रांताचं एकूण 3 भागामध्ये विभाजन केलं गेलं होतं। किती भागामध्ये? 3 भागामध्ये। एक बॉम्बे राज्य, दुसरा आहे त्या ठिकाणी सौराष्ट्र वगैरे ते निर्माण केले गेले होते, कच्छ वगैरे। मग त्यामध्ये पहिला जर आपण भाग बघितला, आता आपला जो महाराष्ट्र आहे बघा, या महाराष्ट्राचा बराचसा भाग हा त्या कालखंडाच्या या बॉम्बे राज्यामध्ये होता बघा। काय बोललो मी, बॉम्बे राज्यामध्ये, ठीक आहे। म्हणजे याच्यामध्ये अजून बरेचसे काही भाग होते, परंतु महाराष्ट्राचा पण एक भाग या बॉम्बे राज्यामध्ये होता। आणि मग बॉम्बे राज्याचा जर आपण एकूण जर कालखंड बघितला 1947 ते लक्षात ठेवचला बघा 1956 हा बॉम्बे राज्याचा एकूण कालखंड आहे। मग मगाशी तुम्हाला बोलल्याप्रमाणे 1947 ला जसं आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तसं बघा विशेष करून त्या ठिकाणी दक्षिण भारतामधून जो मद्रास नावाचा प्रांत आहे, तिथून एक जोरदार मागणी झाली होती बघा, की भाषेनुसार तुम्ही आमचं काय करा, या ठिकाणी वेगळं राज्य निर्माण करा आणि त्या राज्याला नाव द्या आंध्र प्रदेश। मग आता ह्या बाबीचा अभ्यास करण्यासाठी बऱ्याचशा समित्या नेमल्या गेल्या, बरेचसे आयोग त्या ठिकाणी नेमले गेले। जसं बघा 1948 मध्ये एस के दार कमिशन नेमलं गेलं होतं, 1949 मध्ये
JVP समिती आपण ज्यांना म्हणूया, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टभी सिद्धरामय्या अशी यांची एक JVP समिती या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून नियुक्त केली गेली होती। त्याच्यानंतर जर आपण पुढे बघितलं बघा 53 मधला आपला फाजल अली कमिशन आहे किंवा ज्याला आपण या ठिकाणी भाषावार राज्य पुनर्रचना आयोग म्हणूया, म्हणजे असे बरेचसे त्या ठिकाणी आयोग समित्या नेमल्या गेल्या होत्या। आणि कालांतराने आपण जर बघितलं तर 1956 मध्ये डायरेक्ट काय केलं बघा, या भाषावार राज्य पुनर्रचना आयोगाची अंमलबजावणी केली गेली, म्हणजे त्या कायद्याची। तसा हा भाषावार राज्य पुनर्रचना कायदा 1955 सालचा आहे, परंतु अंमलबजावणी केली बघा 1956 मध्ये। आणि मग त्या 1956च्या अंमलबजावणीमध्ये आपला पुढचा टप्पा आहे बघा, बॉम्बे राज्य जे आहे, या बॉम्बे राज्याचं पुढचं आपण ज्याला रूपांतर म्हणूया हे झालेलं आहे बघा या ठिकाणी द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये। काय बोललो मी, द्विभाषिक मुंबई जे राज्य आहे बघा, किंवा आपण त्याला द्विभाषिक बॉम्बे राज्य असं म्हणूया, या राज्यामध्ये काय झालं त्या ठिकाणी हे विभाजन झालेलं आहे किंवा त्याचं त्या ठिकाणी हे रूपांतर झालेलं आहे। मग आता या द्विभाषिक मुंबई राज्याचा जो कालखंड आहे 1956 ते लक्षात ठेवायचं बघा, डायरेक्ट आहे त्या ठिकाणी 1960 पर्यंत। आणि मग 1960 ला पुन्हा या द्विभाषिक मुंबई राज्यामधून सरळ त्या ठिकाणी काय केलं बघा, आपलं हे जे महाराष्ट्र राज्य आहे, तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती केलेली आहे 1 मे 1960 मध्ये। म्हणजे उद्या जर आपल्याला MPSCने असा जर प्रश्न विचारला की खालीलपैकी महाराष्ट्र राज्य निर्मितीचा योग्य क्रम लावा, तर माझ्या मते हे 5 क्रम आपल्याला लावता येणं आवश्यक आहे। त्यातला पहिला क्रम आहे बघा बॉम्बे प्रेसिडेन्सी, 2 नंबर जर आपण बघितलं बघा तर बॉम्बे राज्य आहे, त्याच्यानंतर 2 नंबर बॉम्बे प्रांत आहे, 3 नंबर जर आपण बघितलं तर बॉम्बे राज्य आहे, त्याच्या पुढे जर आपण गेलो बघा तर द्विभाषिक मुंबई राज्य आहे। आणि द्विभाषिक मुंबई राज्याच्या नंतर पुढे आपण जर गेलो तर आत्ताचा एक टप्पा आहे तो म्हणजे कोणता बघा, या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य। मग आता आपल्याला काय करायचे, एक एक जो भाग आहे बघा, एक एक भागाबद्दल आता या ठिकाणी चर्चा करायची। तर आपण सुरुवात करूया या ठिकाणी बॉम्बे प्रेसिडेन्सीला। मग आता बॉम्बे प्रेसिडेन्सीचा अभ्यास करत असताना आपल्याला काय करायचं, नेमकी ही जी बॉम्बे प्रेसिडेन्सी आहे, मग आता ही नेमकी कोणते कोणते प्रदेश त्या ठिकाणी मिळून बनलेली आहे बघा, हे आपलं प्रथमतः क्लिअर असणं आवश्यक आहे। मग आता जर तुम्ही बॉम्बे प्रेसिडेन्सीचा एकूण जर कालखंड बघितला तर या प्रेसिडेन्सीचा एकूण कालखंड आहे 1618 ते 1937, हा पूर्णपणे काय बघा या प्रेसिडेन्सीचा एकूण कालखंड आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल। मग आता या बॉम्बे प्रेसिडेन्सीची जी राजधानी आहे, ही राजधानी पण त्या ठिकाणी लक्षात ठेवचला, या प्रेसिडेन्सीची राजधानी होती बघा या ठिकाणी बॉम्बे, ही या प्रेसिडेन्सीची राजधानी आहे। आणि इथला जो प्रशासक आहे त्या कालखंडामध्ये जर आपण बघितलं तर लक्षात ठेवचला, प्रशासक म्हणण्यापेक्षा आपण या ठिकाणी सरळ सरळ ह्या कंपनीतर्फे, म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया जी कंपनी आहे बघा, आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी पार्लमेंट यांच्यातर्फे त्या ठिकाणी ह्या प्रेसिडेन्सीचं प्रशासन पाहण्यासाठी एक मेन व्यक्तीला तिथं पाठवलं जायचं। आणि त्या मेन व्यक्तीला बोललं जायचं बघा या ठिकाणी गव्हर्नर। काय बोललो मी, गव्हर्नर हा शब्द त्या ठिकाणी त्याला वापरला जायचा। मग आता एकंदरीत आपण जर बघितलं ह्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा जर पूर्णपणे जर आपण अभ्यास केला आणि पाठीमागचे जर आपण आयोगाचे जर काही प्रश्न जर बघितले तर आयोगाने तुम्हाला या प्रेसिडेन्सीचं पूर्णपणे आता पुढे आपण जे बघणार आहोत बघा, त्यावरती तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या एक्झाममध्ये राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल गट ब गट क या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत। मग आता आपण काय करूया, ही बॉम्बे प्रेसिडेन्सी नेमकी कोणते कोणते प्रदेश या ठिकाणी मिळून बनलेली आहे, हा पहिला मुद्दा आपला क्लिअर पाहिजे बघा। एक डायग्राम काढण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे, प्रॉपर डायग्राम या ठिकाणी जमेलच अशातला भाग नाहीये, फक्त या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करत चला। पहिला मुद्दा जर आपण बघितलं बघा, हा या ठिकाणी सरळ महाराष्ट्राचा थोडा आपण ज्याला म्हणूया तटवर्ती भाग आहे, त्या भागाबद्दल आपण बोलतोय, पश्चिमेकडला भाग आहे। मग आता जनरली जर आपण विचार केला बघा तर बॉम्बे प्रेसिडेन्सी जी आहे ही नेमकं कोणते कोणते प्रदेश त्या ठिकाणी एकत्र येऊन बनलेली आहेत, त्याबद्दल आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। तर पहिला मुद्दा इथं एक गोष्ट आपली क्लिअर असणं आवश्यक आहे, या बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये नेमकं कोणते कोणते प्रदेश होते। तर पहिला भाग लक्षात ठेवचला, बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये पहिला जो प्रदेश आहे तो प्रदेश लक्षात ठेवचला, या ठिकाणी जो गुजरात आहे बघा, आत्ता सध्याचं जे गुजरात राज्य आहे, या गुजरातचा जो पश्चिमेकडला भाग आहे बघा, तर हा पश्चिम भाग या ठिकाणी प्रेसिडेन्सीमध्ये होता। त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, आत्ता सध्याचा हा जो महाराष्ट्र भाग आहे बघा, महाराष्ट्र राज्य, संपूर्ण महाराष्ट्र नाहीये, परंतु या महाराष्ट्राचा जो पश्चिमेकडला भाग आहे बघा, तो भाग त्या ठिकाणी या बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। मी बॉम्बे प्रेसिडेन्सीची पूर्णपणे एक डायग्राम आहे, डायग्राम डायरेक्ट तुम्हाला मी टेलिग्रामवरती पोस्ट करून देतो, म्हणजे तुम्हाला ते प्रॉपरली या ठिकाणी पाहता येईल। त्यासाठी टेलिग्राम तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। टेलिग्राम चॅनल आहे हिस्ट्री बाय अमोल सर, ठीक आहे, या हिस्ट्री बाय अमोल सर टेलिग्राम चॅनलवरती मी प्रॉपर ह्या प्रेसिडेन्सीची डायग्रामच ॲक्युरेट त्या ठिकाणी तिथं पोस्ट करतो।
आणि ते डायग्राम समोर ठेवून हे जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर ते समजून येईल बघा। मग आता ही प्रेसिडेन्सी कोणते कोणते प्रदेश मिळून बनलेली आहे? गुजरातचा पश्चिम भाग, महाराष्ट्राचा पश्चिम भाग, त्यानंतर महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे हे जे कर्नाटक राज्य आहे बघा, परंतु कर्नाटकचा हा जो वायव्य भाग आहे या वायव्य भागाचा समावेश त्या ठिकाणी बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये होता। त्याच्यानंतर आत्ता या घडीला आज पाकिस्तानमध्ये असलेला बघा हा जो सिंध प्रदेश आहे, तर या सिंध प्रदेशाचाही समावेश या ठिकाणी बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये त्या कालखंडामध्ये केला गेला होता। आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा तर सरळ त्या ठिकाणी थोडासा येमेनचा जो भाग आहे, तर या येमेनचाही प्रदेश त्या ठिकाणी, येमेनचा थोडासा एक जिल्हा आपण ज्याला म्हणूया, त्याचाही समावेश या ठिकाणी या बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला तर बॉम्बे प्रेसिडेन्सी हे 4 ते 5 प्रकारचे जे प्रदेश आहेत, हे प्रदेश मिळून त्या ठिकाणी ही प्रेसिडेन्सी त्या कालखंडामध्ये तयार केली गेली होती। मग आता एकंदरीत आपण जर बघितलं तर सरळ बघा, गुजरातचा पश्चिम भाग आहे, महाराष्ट्राचा पश्चिम भाग आहे, कर्नाटकचा वायव्य भाग आहे, आणि आता सध्याला पाकिस्तानमध्ये गेलेला सिंध प्रदेश आणि ह्या येमेन मधला त्या ठिकाणी काही प्रदेश जो आहे बघा, हे प्रदेश मिळून त्या ठिकाणी पूर्णपणे ही बॉम्बे प्रेसिडेन्सी तयार केली गेली होती। मग आता त्याच्या पुढे जर आपण गेलो बघा, राजधानी आपल्याला कळलेली आहे ती म्हणजे त्या ठिकाणी कोणती, सरळ बॉम्बे राजधानी आहे, तिथला प्रशासक आहे बघा गव्हर्नर। जर आपल्याला आयोगाने असा जर प्रश्न विचारला गेला की खालीलपैकी कोणते प्रदेश मिळून बॉम्बे प्रेसिडेन्सीची रचना केली गेली होती, तर हे प्रदेश आपल्याला सांगता येणं आवश्यक आहे। पश्चिम गुजरात, पश्चिम महाराष्ट्र, वायव्य कर्नाटक, सिंध प्रदेश आणि येमेनचा काही प्रदेश एवढे मिळून ही प्रेसिडेन्सी काय बघा त्या कालखंडामध्ये निर्माण केली गेली होती। मग आता एकंदरीत आपण जर विचार केला बघा तर बॉम्बे प्रेसिडेन्सीचं प्रशासन पाहण्यासाठी या प्रेसिडेन्सीचे या ठिकाणी काही प्रशासक विभाग आपण ज्याला म्हणूया, हे प्रशासक विभाग निर्माण केले गेले होते। मेन भाग लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा चला। मग आता प्रेसिडेन्सीची विभागणी ह्या प्रशासक विभागामध्ये केली होती आणि प्रशासकीय विभागाची विभागणी जिल्ह्यामध्ये, जिल्ह्याची तालुक्यामध्ये, काय सांगतोय। मग आता एकंदरीत आपण जर बघितलं बघा तर बॉम्बे प्रेसिडेन्सीचे हे जे विभाग आहेत असे एकूण त्या ठिकाणी 4 विभाग निर्माण केले गेले होते। किती बोललोय मी? 4 विभाग, आणि या 4ही विभागाचं मुख्यालय आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। मेन भाग लक्षात ठेवू चला, ओके। मुख्यालयाच्या नंतर जर आपण बघितलं बघा तर प्रत्येक प्रशासक विभागामध्ये नेमके एकूण जिल्हे किती होते हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, आणि त्या जिल्ह्यामध्ये एकूण जर आपण तालुक्यांचा जर विचार केला तर एकूण तालुके किती होते हे पण आपल्याला माहित असणं आवश्यक आहे बघा, ओके। चला मग आता मेन भाग आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। मग आता जर आपण या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या जर आपण प्रशासक विभागाबद्दल जर बोलतोय तर लक्षात घ्या बघा, एकूण 4 प्रशासक विभाग तुम्हाला मी सांगितले तर, आणि त्यांची नावं जर आपण बघितली तर पहिला प्रशासक विभाग आहे बघा या ठिकाणी उत्तर नावाचा प्रशासक विभाग, नावच दिले त्यांनी उत्तर प्रशासक विभाग। त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर दुसरा आहे बघा मध्य नावाचा प्रशासक विभाग, तिसरा आहे त्या ठिकाणी दक्षिण नावाचा प्रशासक विभाग, आणि चौथा पश्चिम म्हणा किंवा आपण त्याला त्या ठिकाणी सिंध असं म्हणूया। तर असे 4 प्रशासक विभाग ह्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचे काय केले ते बघा त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी निर्माण केले होते। मग आता जी उत्तर विभाग आहे बघा, या उत्तर विभागाचं मुख्यालय कोणतं आहे, मध्यचं कोणतं, दक्षिणचं कोणतं आणि सिंधचं कोणतं हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। मग त्यामध्ये जर आपण उत्तर विभागामध्ये जर आलो तर या उत्तर विभागाचं मुख्यालय निर्माण केलं तर बघा या ठिकाणी अहमदाबाद या शहरामध्ये, काय बोललो मी, अहमदाबाद या शहरामध्ये हे त्या ठिकाणी मुख्यालय निर्माण केलेलं आहे। जर आपण मध्यचा जर विचार केला तर मध्यचं मुख्यालय बघा त्या ठिकाणी आता सध्याच्या महाराष्ट्रामध्ये पुणे शहरामध्ये ह्या मध्य विभागाचं मुख्यालय आहे। जर आपण बघा दक्षिणमध्ये आलो तर दक्षिणमध्ये आता सध्याचा कर्नाटक राज्यामधला हा जो काही बेळगाव आहे बघा, या बेळगाव शहरामध्ये या ठिकाणी ह्या दक्षिणचं मुख्यालय ब्रिटिशांनी निर्माण केलं गेलं होतं। आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा हा जो सिंध विभाग आहे, या सिंध विभागाचं मुख्यालय आता सध्याच्या पाकिस्तानमध्ये कराची नावाचं शहर आहे बघा, या कराचीमध्ये ह्या सिंधचं मुख्यालय निर्माण केलं गेलं होतं। म्हणजे प्रशासकीय दृष्ट्या जर आपण विचार केला तर एकूण 4 प्रशासक विभाग निर्माण केले होते। आयोग तुम्हाला इथं जोड्या लावा असा प्रश्न विचारू शकतो बघा, जोड्या लावा की बॉम्बे प्रेसिडेन्सीचे 4 विभाग आणि त्यांच्या मुख्यालयांच्या जोड्या लावा। मग ह्या जोड्या त्या ठिकाणी तुम्हाला लावता येणं आवश्यक आहे। उत्तरचं मुख्यालय आहे बघा अहमदाबादमध्ये, त्यानंतर मध्यचं मुख्यालय आहे त्या ठिकाणी पुण्यामध्ये, दक्षिणचं मुख्यालय बघा बेळगावमध्ये, आणि जे काही सिंध आहे या सिंधचं मुख्यालय तुम्हाला त्या ठिकाणी कुठं सांगावं लागेल बघा कराची शहरामध्ये। त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा तर या प्रत्येक विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या जी आहे, एकूण जिल्हे लक्षात ठेवायला त्या ठिकाणी किती बघा, एकूण त्या ठिकाणी सरळ 6 जिल्हे जे आहेत हे निर्माण केले गेले होते। म्हणजे
आपण जर बघितलं बघा, उत्तरमध्ये 6 जिल्हे, मध्यमध्ये 6 जिल्हे, दक्षिणमध्ये 6, म्हणजे एकूण जर आपण बघितलं तर सरळ सरळ आपल्याला ह्या बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील एकूण जिल्ह्यांची जर तुम्हाला संख्या जर विचारली गेली तर ही संख्या पण आपल्याला सांगता येणं आवश्यक आहे। या प्रेसिडेन्सीमध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या जी आहे बघा ती होती 24। किती बोललोय मी? 24 संख्या ही तुम्हाला या बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील एकूण जिल्ह्यांची या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। बऱ्याचदा आपल्याला परीक्षेमध्ये अशा टाईपचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत आणि याचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला देता येणं आवश्यक आहे बघा। त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो तर ह्या प्रत्येक विभागामध्ये एकूण तालुके किती आहेत ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। एकूण तालुके म्हणजे एका जिल्ह्यामध्ये तालुक्यांचा जर आपण विचार केला बघा तर या ठिकाणी सरळ सरळ एकूण तालुक्यांची संख्या जर आपण पाहिली तर एकूण तालुके तुम्हाला या ठिकाणी सांगावं लागतील। प्रत्येक जिल्ह्यामध्ये 8-8 तालुके आहेत। किती बोललो बघा? 8-8 तालुके। म्हणजे आपण जर विचार केला तर लक्षात ठेवायचं बघा, उत्तर विभागामध्ये एकूण जिल्हे 6 आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुके किती बघा, या ठिकाणी 8 तालुके। ओके, म्हणजे सरासरी जर आपण बघितलं तर प्रत्येक विभागामध्ये या ठिकाणी तुम्हाला तालुक्यांची जी संख्या पाहायला मिळते बघा 48 तालुके हे आपल्याला बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये प्रत्येक विभागामध्ये इथं माहीत असणं आवश्यक आहे। म्हणजे जवळजवळ एकूण तालुक्यांचा जर आपण विचार केला तर 192 तालुके हे आपल्याला या बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये पाहायला मिळतील बघा। किती होते या ठिकाणी? 192 तालुके। म्हणजे उद्या जर आपल्याला परीक्षेमध्ये अशा टाईपमध्ये जर प्रश्न विचारला गेला तर याचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला देता येणं आवश्यक आहे बघा। ओके, चला मग आता थोडंसं आपण पुढे जाऊया। एक एक भाग आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे। बॉम्बे प्रेसिडेन्सीचा अभ्यास करत असताना एवढे पॉईंट आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। तर पहिला मुद्दा आपल्याला महाराष्ट्र राज्य निर्मितीचा क्रम जो आहे तो क्रम आपण त्या ठिकाणी बघतोय आणि त्यातला पहिला क्रम आपण पाहिलेला आहे बघा बॉम्बे प्रेसिडेन्सी। मग 1937चा कायदा म्हणजे 35चा कायदा आणि त्या कायद्याने ह्या बॉम्बे प्रेसिडेन्सीचं पुढच्या भागामध्ये जे रूपांतर झाले बघा ते रूपांतर लक्षात ठेवचला ते झालेलं आहे या ठिकाणी सरळ दुसरा आपला जो टप्पा आहे तर तो टप्पा लक्षात ठेवचला ज्याला आपण बॉम्बे या ठिकाणी प्रांत म्हणूया। मग आता बॉम्बे प्रांताचा जो एकूण कालखंड आहे तो एकूण कालखंड जर आपण बघितला तर बॉम्बे प्रांताचा एकूण कालखंड 1937 ते 1947 हा त्या ठिकाणी हा बॉम्बे प्रांताचा आपल्याला एकूण कालखंड सांगावा लागला। मग आता 1935च्या कायद्याने ज्या निवडणुका झाल्या होत्या मग या निवडणुकीमध्ये 1937 मध्ये या बॉम्बे प्रांताचे पहिले मुख्यमंत्री म्हणून काय केलं बघा, इथं शपथविधी झालेला आहे ज्यांचं नाव लक्षात ठेवचला बाळासाहेब गंगाधरराव खेर। काय बोललो मी? बाळासाहेब गंगाधरराव खेर हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। कधी कधी तुम्हाला इथंही बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी त्या ठिकाणी बॉम्बे प्रांताचे पहिले मुख्यमंत्री म्हणून कुणी शपथ घेतली तर हे नाव मात्र काय करा बघा सर्वांनी 100% लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला। बॉम्बे प्रांताचे पहिले मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी सरळ सरळ आपण जर बघितलं तर हे जे बाळासाहेब गंगाधरराव खेर आहेत यांनी काय केलं बघा या ठिकाणी शपथ घेतलेली आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। मग आता एक मुद्दा इथं प्रामुख्याने लक्षात ठेवचला, परंतु जसं हे मुख्यमंत्री बनले आणि 1939 मध्ये काय झालं बघा दुसरं महायुद्ध सुरू झालेलं आहे आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये आपल्या भारताचे जे व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी एक मोठी घोषणा केली, भारत हा या दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांच्या बाजूने काय बघा त्या ठिकाणी युद्धामध्ये उतरत आहे। मग आता एक पहिला मुद्दा आपला क्लिअर पाहिजे बघा, इथं कधी कधी बऱ्याचदा आपल्याला अशा टाईपचे प्रश्न विचारले जातात, परंतु ही घोषणा करत असताना त्या लिनलिथगोनी काय केलं बघा, जवळजवळ आपल्या भारतामध्ये 11 प्रांतामध्ये हे सरकार निर्माण झाले होते। या 11 प्रांतातील कोणत्याच मुख्यमंत्र्यांची परमिशन किंवा कोणत्याच मुख्यमंत्र्याला साधं विचारलं पण नाहीये ही घोषणा करताना। त्यामुळे हे सर्व त्या ठिकाणी मुख्यमंत्री नाराज झाले आणि नाराज होऊन काय केलं बघा महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली यांनी सरळ 22 डिसेंबर 1900 या ठिकाणी काय बघा 39 मध्ये राजीनामे देऊन टाकले। मग आता 22 डिसेंबरला राजीनामे दिले, मग तुम्हाला कधी कधी आयोग हा पण प्रश्न विचारतं कारण की 11ही प्रांतामध्ये काँग्रेस त्या ठिकाणी सत्तेमध्ये होतं। मग जर 22 डिसेंबरला यांनी सर्व राजीनामे दिले आणि काय केलं बघा पुढे चालून लगेच महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली 1940 मध्ये एक वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला बघा, परंतु ती जी तारीख आहे 22 डिसेंबर ही तारीख त्या ठिकाणी बाकी इतर जे घटक पक्ष होते मुस्लिम लीग वगैरे यांनी काँग्रेस मुक्ती दिन म्हणून साजरी केलेली। तसा तो तुमचा भाग इतिहासातला आहे तो भाग वेगळा, परंतु इथं तो मुद्दा आला म्हणून आपण ते बोललेलो आहोत लक्षात घ्या। मग आता जर आपण बघितलं बघा 1939 मध्ये काय झाले, इथं सरळ सरळ बाळासाहेब गंगाधरराव खेर यांनी राजीनामा दिला आणि यांनी राजीनामा दिल्यामुळे काय झालं बघा पुढचं जवळजवळ त्या ठिकाणी 7 ते 8 वर्ष ह्या
बॉम्बे प्रांतामध्ये पूर्णपणे गव्हर्नरचं काय बघा या ठिकाणी साम्राज्य आहे किंवा गव्हर्नरची सत्ता तुम्हाला या राज्यामध्ये पाहायला मिळते. कोणत्या? बॉम्बे प्रांतामध्ये. मग 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. आता लक्षात घ्या काय सांगतो मी. मग आता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे काय झालं बघा, हा जो बॉम्बे प्रांत आहे या बॉम्बे प्रांताचं विभाजन 1947च्या नंतर एकूण 3 भागामध्ये केलं गेलं. किती भागामध्ये बोललो मी? 3 भागामध्ये. आता एक तर पहिला भाग लक्षात ठेवला, बॉम्बे प्रांत हा ॲज इट इज आपण जर बघितलं तर हा जो बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग आहे तो भाग त्या ठिकाणी मिळून हा बॉम्बे प्रांत बनला होता. परंतु जर आता 1947 मध्ये या बॉम्बे प्रांताचं विभाजन केलं गेलं आणि विभाजन करून काय केलं बघा, पहिला तर भाग 3 भागामध्ये विभाजन केलेलं आहे. आता 1947ला स्वतंत्र पाकिस्तान निर्माण झाला आणि पाकिस्तान निर्माण झाल्यामुळे काय झालं बघा, सिंध जो प्रांत आहे तो पाकिस्तानमध्ये चालला गेला. म्हणजे 3 भाग कोणते इथं विभाजित केले गे बघा. पहिला भाग आहे त्या ठिकाणी सिंध, आपण ज्याला म्हणूया सिंध प्रांत, हा वेगळा केला गेला. त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा तर सौराष्ट्र नावाचं राज्य आहे हे पण त्या ठिकाणी काय केलं, निर्माण केलं गेलं. आणि अजून एक लक्षात ठेवला, कच्छ नावाचा एक प्रदेश निर्माण केला. म्हणजे बॉम्बे प्रांत आता एकूण 3 भागामध्ये स्वातंत्र्यानंतर त्या ठिकाणी काय झालं, याचं विभाजन झालेलं आहे. मुंबई राज्य, सौराष्ट्र राज्य आणि काय त्या ठिकाणी कच्छ राज्य हे त्या ठिकाणी सरळ सरळ विभाजित केले गेले. तर म्हणजे हे निर्माण केले गेले. सिंध प्रांत तिकडे गेल्यामुळं इथं मुंबई राज्य काय केलं बघा, निर्माण केलं गेलं. ठीक आहे, सिंध प्रांत पाकिस्तानमध्ये गेला त्यामुळं बॉम्बे प्रांतापासून हे 3 राज्य काय केले, पुढे चालून त्या ठिकाणी निर्माण केले. तर मुंबई, सौराष्ट्र आणि काय त्या ठिकाणी कच्छ राज्य. मग आता हे 3 भाग वेगळे करून लक्षात घ्या काय सांगतोय, बाकी इतर जो प्रदेश होता, काय बोललो मी, तर सौराष्ट्र आणि कच्छ, चला सिंध तर तो आता पाकिस्तानमध्ये गेला होता, परंतु पहिला भाग लक्षात ठेवला, सौराष्ट्र हे राज्य वगळता, कच्छ हे राज्य वगळता गुजरात मधला काही प्रदेश त्या ठिकाणी एकत्र केला गेला. काय बोलतो लक्षात ठेवला. त्यानंतर महाराष्ट्रातला किंवा आता सध्याला कोकण, खानदेश वगैरे हे जे प्रदेश आहेत हे प्रदेश त्या ठिकाणी एकत्र केले गेले आणि हे प्रदेश त्या ठिकाणी एकत्र करून इथं तिसरं एक राज्य निर्माण केलं बघा, ज्या राज्याचं नाव आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, ज्याला आपण मुंबई राज्य असं म्हणतो बघा. काय बोललो मी? मुंबई राज्य. आणि मग या मुंबई राज्याचा जो कालखंड आहे तो आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. 1947 ते 1956 हा कालखंड आपल्याला कन्फर्म या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं, कच्छ आणि सौराष्ट्र वगळलं गेलं आणि उर्वरित गुजरात, कोकण, खानदेश, उत्तर कर्नाटक हे जे प्रदेश आहेत बघा ते त्या ठिकाणी एकत्र केले गेले. ठीक आहे, कारण की आता सौराष्ट्र, कच्छ वगळून जो उर्वरित गुजरातचा भाग आहे तो उर्वरित काय केलं बघा, गुजरातचा जो प्रदेश आहे तो प्रदेश त्या ठिकाणी इथं एकत्र केला गेला. उर्वरित आपण त्याला गुजरात राज्य म्हणूया. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, खानदेश हा पण इथं त्याला पण त्या ठिकाणी एकत्र केले गेले. त्याच्यानंतर कोकणचा काही भाग आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, अजून एक एजन्सी होती ज्याला आपण कोल्हापूर एजन्सी म्हणूया, ही कोल्हापूर एजन्सी पण त्या ठिकाणी एकत्र केली गेली. म्हणजे एवढे सगळे त्या ठिकाणी प्रदेश एकत्र करून एक नवीन राज्य निर्माण केलं. त्या राज्याचं नाव आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे बघा, ज्याला आपण त्या ठिकाणी मुंबई राज्य असं म्हणूया. मग आता जर आपण ह्या मुंबई राज्याबद्दल जर बोलतोय, लक्षात घ्या या मुंबई राज्याची जी राजधानी आहे बघा, ही राजधानी त्या ठिकाणी निर्माण केली प्रॉपर मुंबई या शहरामध्ये या ठिकाणी ही राजधानी निर्माण केली गेलेली आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर सरळ सरळ लक्षात ठेवचला, पुढे चालून हे जे काही मुंबई राज्य आहे बघा, आता या मुंबई राज्यामध्ये एकूण जर आपण जिल्ह्यांची जर संख्या बघितली तर बरेचसे जिल्हे त्या ठिकाणी आता कमी झालेले आहेत. जवळजवळ या मुंबई राज्यामध्ये एकूण 28 जिल्हे ठेवले गेले बघा. किती बोललोय मी? 28 जिल्हे. कधी कधी काय होतं बघा, तुम्हाला असाही प्रश्न जर विचारला गेला तर तिचं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला देता येणं आवश्यक आहे बघा, की तिसऱ्या टप्प्यामध्ये जे मुंबई राज्य निर्माण केलं गेलं होतं तर या मुंबई राज्यामधील एकूण जिल्ह्यांची संख्या किती, तर किती लक्षात ठेवचला बघा, 28 जिल्हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि या मुंबई राज्याचे एकूण या ठिकाणी जे मुख्यमंत्री झाले बघा, तर एकूण 2 मुख्यमंत्री आपल्याला मुंबई राज्याचे या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. त्यातले पहिले जर आपण बघितले तर पहिले आहेत बघा बाळासाहेब, हे नाव थोडं लक्षात ठेवचला, बाळासाहेब गंगाधर राव खेर. ओके, गंगाधरराव खेर हे त्या ठिकाणी मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री. आणि 2 नंबर जर आपण बघितलं बघा तर मोरारजी देसाई हे पण या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाला या राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. म्हणजे एकूण 2च मुख्यमंत्री आहेत, पहिले बाळासाहेब गंगाधरराव खेर आणि सेकंड कोणते बघा त्या ठिकाणी मोरारजी देसाई. हे 2 नावं त्या ठिकाणी कन्फर्म लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. मग आता त्याच्यानंतर जर आपण बघितलं, बाळासाहेब गंगाधरराव खेर 1947 ते 1952 हा त्यांचा कालखंड आहे.
आणि आपण जर मोरारजी देसाई यांच्याबद्दल जर बोलतोय तर 1952 ते लक्षात ठेवायचं बघा 1956 हा त्यांचा कालखंड आहे। म्हणजे दोन मुख्यमंत्र्यांचे कालखंड पण काय करा या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला। आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जे मुंबई राज्य आहे या मुंबई राज्याचे आत्तापर्यंत जे राज्यपाल झाले बघा हे 3 राज्यपाल आपल्याला कन्फर्म या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। असे 3 व्यक्ती होते या मुंबई राज्यामध्ये ज्यांनी काय केलं बघा या मुंबई राज्याचं जे राज्यपाल पद आहे हे राज्यपाल पद त्या ठिकाणी स्वीकारले। मग त्यामध्ये पहिले जर आपण राज्यपाल जर बघितले तर ज्यांचं नाव लक्षात ठेवचला राजा महाराज सिंह हे त्यांचं नाव आहे बघा। काय बोललो मी राजा महाराज सिंह हे त्या ठिकाणी मुंबई राज्याचे पहिले राज्यपाल बनले। त्यानंतर गिरीज शंकर बाजपेयी नाव थोडे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला। गिरीज शंकर बाजपेयी हे एक त्यांचं नाव आहे, वाजपेयी नाही बरं का बाजपेयी। आणि अजून एक नाव लक्षात ठेवचला हरे कृष्ण मेहताब हरे कृष्ण काय बघा त्या ठिकाणी मेहताब हे एक नाव आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। म्हणजे एकूण त्या ठिकाणी 3 राज्यपाल होऊन गेले आणि या 3ही राज्यपालाची नावं आपल्याला जर क्रमानुसार जर विचारली तर ते सांगता येणं आवश्यक आहे बघा। ठीक आहे, जर तुम्ही 3ही राज्यपालांचा जर कालखंड जर बघितला तर बघा राजा महाराज सिंह यांचा जो कालखंड आहे तो लक्षात ठेवचला 1948 ते 1952 या ड्युरेशनमध्ये ते या मुंबई राज्याचे राज्यपाल बनले। त्यानंतर बघा गिरीज शंकर बाजपेयी 1952 ते 1954 या कालखंडामध्ये ते राज्यपाल बनले। आणि हरे कृष्ण मेहताब 1954 ते 1956 या कालखंडासाठी काय बघा हे या बॉम्बे राज्याचे राज्यपाल आहेत। म्हणजे जनरली जर आपण बघितलं तर सरळ त्या ठिकाणी बघा मुंबई राज्य किंवा बॉम्बे आपण म्हणूया, कारण की बॉम्बे हे नाव बदलून 1995-96 मध्ये मनोहर जोशी हे आपल्या त्या कालखंडामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। त्यांच्या कालखंडामध्ये बॉम्बेचं या ठिकाणी मुंबई हे नाव केलं गेलं। परंतु इथं जर आपण बघितलं तर हे जे बॉम्बे राज्य आहे बघा तर बॉम्बे राज्याचे एकूण हे 2 मुख्यमंत्री आणि हे 3 राज्यपाल आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। मग आता थोडंसं आपल्याला पुढे जायचं आहे, एक एक भाग त्या ठिकाणी समजून घ्यायचा आहे। बघा आता झालं काय 1947च्या नंतर जे तुम्हाला मी बोललो होतो दक्षिण भारतामध्ये जे मद्रास नावाचा प्रांत आहे बघा तिथे ही जोरदार मागणी सुरू झाली होती की काय करा बघा इथं भाषेनुसार आमचं वेगळं राज्य निर्माण करा। आणि मग त्या बाबीचा आढावा घेण्यासाठी सरकारने किंवा काँग्रेसने काही आयोग काही समित्या नेमल्या। SK दार कमिशन आहे 48 मधलं, 49 मध्ये JVP समिती आहे आणि 53 मध्ये काय केलं बघा भाषावार राज्य पुनर्रचना आयोग नेमला गेला। आणि या भाषावार राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते फाजल अली। आणि या फाजल अली कमिशनने काय केलं बघा पूर्णपणे आपला जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट त्या ठिकाणी सादर केला 1955 मध्ये। आणि 55 मध्ये रिपोर्ट सादर करून त्या ठिकाणी डायरेक्ट केंद्र सरकारने आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या आणि एक कायदा केला 1955 साली भाषावार राज्य पुनर्रचना कायदा, ज्या कायद्याची अंमलबजावणी पुढे चालून 1 नोव्हेंबर 1956 मध्ये झाली। मग आता इथं काय केलं बघा हे जे मुंबई राज्य आहे त्याच्यामध्ये अजून काही प्रशासकीय बदल केले आणि अजून त्या ठिकाणी काही प्रशासकीय बदल करून लक्षात घ्या या ठिकाणी एक नवीन राज्य निर्माण केलं बघा 4थ्या क्रमांकाला, ज्या राज्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती त्याचं नाव आहे बघा द्विभाषिक मुंबई राज्य। काय बोललो मी द्विभाषिक हे जे मुंबई राज्य आहे हे मुंबई राज्य काय केलं बघा त्या ठिकाणी निर्माण केलंय। आणि मग या द्विभाषिक मुंबई राज्याचा एकूण कालखंड 1956 ते 1960 हा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। मग इथं अजून एक वेगळा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा बघा की जवळजवळ या द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती 1 नोव्हेंबर 1956 आणि 39 जिल्हे ह्या द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। पण आता जर आपण ह्या 39 जिल्ह्याबद्दल जर बोलतोय तर लक्षात ठेवायचं बघा हे 39 जिल्हे नेमके कोणत्या कोणत्या भागामधून त्या ठिकाणी इथं जोडले गेले ते जर आपल्याला विचारलं गेलं तर मात्र त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी देता येणं आवश्यक आहे। काय बोलतोय माझ्या बोलण्याकडे प्रत्येकाने लक्ष द्या। आता सरळ हे 39 जिल्हे त्यामध्ये आपण जर बघितलं बघा तर पहिला प्रदेश या द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये जोडला गेलेला आहे मुंबईसह, आपण ज्याला म्हणूया मुंबईसह हा जो महाराष्ट्राचा पश्चिम भाग आहे ज्याला आपण पश्चिम महाराष्ट्र म्हणूया हा जोडला गेला बघा या द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये। आणि मुंबईसह हा पश्चिम महाराष्ट्र जोडून या भागातले एकूण त्या ठिकाणी 10 जिल्हे घेतले गेले। काय बोललो बघा 10 जिल्हे या ठिकाणी सरळ ह्या द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये आणले गेलेले आहेत। त्याच्यानंतर जर आपण बघितलं लक्षात घ्या तर इथं अजून एक वेगळा मुद्दा आहे बघा सौराष्ट्रसह गुजरात। काय बोललो मी सौराष्ट्रसह हे जे गुजरात आहे हे गुजरात पण त्या ठिकाणी या द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये घेतलं गेलं। आणि त्यातले एकूण किती बघा 16 जिल्हे जे आहेत
हे 16 जिल्हे या द्विभाषिक मुंबई राज्यामध्ये ॲड केले गेले। आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर तिसरा एक प्रदेश त्याला जोडला बघा, विदर्भ, आणि विदर्भाच्या नंतर आहे त्या ठिकाणी मराठवाडा। एवढे सर्व त्या ठिकाणी प्रदेश एकत्र केले गेले आणि एवढे प्रदेश एकत्र करून काय केले, हे जे द्विभाषिक मुंबई राज्य आहे बघा, हे द्विभाषिक मुंबई राज्य या ठिकाणी निर्माण केलं गेलं। मग विदर्भातील एकूण 8 जिल्हे आणि मराठवाड्यामधले एकूण त्या ठिकाणी 5 जिल्हे, असे जवळजवळ या ठिकाणी आपण जर बघितलं तर 39 जिल्ह्यांचा हा एक द्विभाषिक मुंबई राज्य, हे राज्य काय केलं बघा, त्या कालखंडामध्ये निर्माण केलेलं आहे। आणि हे राज्य द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण करून या राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून श्री यशवंतराव चव्हाण यांना काय केलं बघा, या ठिकाणी नियुक्त केलं गेलं। ठीक आहे, यशवंतराव चव्हाण हे या द्विभाषिक मुंबई राज्याचे या ठिकाणी पहिले मुख्यमंत्री बनले। कालांतराने आपण जर बघितलं तर पुन्हा 2 भाषा बोलणारे विशेष करून त्या ठिकाणी या राज्यामध्ये लोक होते, एक आहे मराठी भाषा, दुसरी आहे त्या ठिकाणी गुजराती भाषा। आणि त्यामुळं पुढचं तसं इतिहासातला भाग आहे तो संयुक्त महाराष्ट्र एक वेगळं आंदोलन इतिहासामध्ये आहे। आणि कालांतराने जर आपण बघितलं बघा तर ह्या द्विभाषिक मुंबई राज्याचं पुढे चालून जे रूपांतर झालेलं आहे, हे रूपांतर झालं बघा या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये, तर लक्षात ठेव चला, महाराष्ट्र राज्यामध्ये हे त्या ठिकाणी रूपांतर झालं। आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही आपण त्या ठिकाणी मग कधी केली, 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती जी आहे बघा, ही निर्मिती आपण त्या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। ओके, याच दिवशी अजून एक नवीन राज्य निर्माण केलं होतं, जसं द्विभाषिक मुंबई राज्यापासून 2 नवीन राज्य निर्माण केले गेलेले आहेत, एक महाराष्ट्र आणि दुसरं कोणतं बघा त्या ठिकाणी गुजरात राज्य। तर अशा प्रकारे हा जो काही महाराष्ट्र राज्य निर्मितीचा क्रम आहे तो क्रम जर आपण बघितला आणि बाकी इतर ज्या बेसिक गोष्टी आहेत बघा, तर ह्या बेसिक गोष्टी आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। कोणत्या टप्प्यामध्ये कोणता प्रदेश आपण त्या राज्यामध्ये समाविष्ट केला हे थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला। त्यानंतर आपण जर बघितलं मग त्यामध्ये एकूण जिल्हे किती, तालुके किती, बऱ्याचशा गोष्टी आहेत, हे पण आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा। ठीक आहे, चला इथपर्यंत क्लिअर आहेत। म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की महाराष्ट्र राज्य निर्मिती ही प्रकरण पाहत असताना एकूण 3 ते 4 टप्पे आपण बघणार आहोत। त्यातला पहिला टप्पा आपण बघितला का बघा, राज्य निर्मिती, ओळख महाराष्ट्राची मध्ये पहिला टप्पा आपला कोणता आलेला आहे, तर राज्य निर्मिती हा आपला पहिला टप्पा आहे बघा। आता 2 नंबर आपल्याला जायचे प्रशासकीय महाराष्ट्र। मग आता प्रशासकीय महाराष्ट्र पाहत असताना काय करा बघा, मेन जी माहिती आहे ही माहिती या ठिकाणी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। पण इथं प्रशासकीय महाराष्ट्र आपल्याला कोणता पाहायचा आहे, तर तो पाहायचा आहे बघा त्या ठिकाणी तुलनात्मक पद्धतीने। काय बोललोय, तुलनात्मक पद्धतीनं हा प्रशासकीय महाराष्ट्र आपल्याला पाहायचा आहे। पण त्याच्या अगोदर एक 2 मिनिटं, ह्या नवीन बॅचेस आपण त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत, जे कुणी 2025 साठी पूर्णपणे राज्यसेवेचे प्रिपरेशन करताय, तर त्यासाठी बघा राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने संपूर्ण इतिहासाची बॅच आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे, संपूर्ण इतिहास। ठीक आहे, मग यामध्ये प्राचीन आहे, मध्ययुगीन आहे, आधुनिक आहे आणि समाज सुधारक हे पण त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल। संपूर्ण भूगोलची पण बॅच आहे, महाराष्ट्र, भारत, जग, पृथ्वी ही पण त्या ठिकाणी पूर्ण बॅच आहे। त्यानंतर बघा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क, संपूर्ण इतिहास आहे, संपूर्ण भूगोल आहे आणि बाकी इतर ज्या परीक्षा आहेत बघा, पोलीस, शिक्षक भरती किंवा सरळ सेवा या एक्झामसाठी संपूर्ण GH ची बॅच आहे। ओके, ह्या नवीन बॅचेस आपण त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत। तर जे विद्यार्थी उत्सुक आहेत, तुमचे मित्र वगैरे, त्यांना तुम्ही 100% सजेस्ट करू शकता। ओके, चला काही अडचण नाही, पुन्हा आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येऊया। आता आपल्याला काय करायचं बघा, सरळ सेकंड जो आपला मुद्दा आहे तो लक्षात ठेवायचा आहे, प्रशासकीय महाराष्ट्र। मग आता हा प्रशासकीय महाराष्ट्र पाहत असताना 2 प्रकारे आपल्याला काय करायचं बघा, या ठिकाणी हा महाराष्ट्र प्रशासकीय दृष्ट्या समजून घ्यायचा आहे। 2 प्रकार म्हणजे कसे लक्षात घ्या, तुलनात्मक पद्धतीने। तुलनात्मक पद्धतीने म्हणजे आपल्याला 1960 चा महाराष्ट्र कसा होता आणि आता 2025 चा महाराष्ट्र कसा आहे, ही तुलनात्मक माहिती या ठिकाणी आपल्याकडे असणं आवश्यक आहे। 1960, 1900 काय बघा त्या ठिकाणी 2025। कधी कधी काय होतं बघा, आयोगाने तुम्हाला बऱ्याचदा 1960 च्या महाराष्ट्रावरती पण प्रश्न विचारलेले आहेत। आपण जर पाठीमागचे जर काही क्वेश्चन पेपर जर ॲनालिसिस केले तर त्याही गोष्टी आपल्या समोर आलेल्या आहेत। मग आता 1960 आपण जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 1960 साली नेमके जिल्हे किती होते हे आपल्याला माहित पाहिजे। त्यानंतर तालुके हे पण आपल्याला माहित असणं आवश्यक आहे बघा, तालुके। त्याच्यानंतर जर आपण बघितलं महानगरपालिका, मनपा पण आपल्या या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे। मनपाच्या नंतर जर आपण बघितलं बघा, बाकी इतर ज्या गोष्टी आहेत, जसं मनपाच्या पुढे जर आपण गेलो तर कटक मंडळ हा एक आपला वेगळा मुद्दा आहे बघा, ही कटक मंडळे पण आपल्याला या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे। मग आता इथं अजून एक वेगळा मुद्दा लक्षात ठेवतो, जिल्हा परिषदा हा एक वेगळा पॉईंट असतो बघा, तो एक आपल्याला माहित असणं आवश्यक आहे।
मग आता 1960 साली आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या आहे बघा 26 आणि 2025 मध्ये जर आपण आलोय तर एकूण जिल्ह्यांची संख्या या ठिकाणी 36 आहे। इथं मुद्दामून त्या ठिकाणी कंसामध्ये 37 लिहितोय कारण की लक्षात ठेवा चला 37वा जिल्हा याची त्या ठिकाणी अनाउन्समेंट केलेली आहे परंतु अजून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाहीये, लक्षात ठेवा चला। ओके, मग आता सध्याला जर रिसेंटली जर असा जर प्रश्न विचारला गेला की 1960 साली महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती होते तर आपलं उत्तर या ठिकाणी काय पाहिजे बघा। 1960 साली महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या आहे त्या ठिकाणी 26 आणि आता सध्या लक्षात ठेवा चला किती बघा त्या ठिकाणी 36। 37वा या ठिकाणी अजून त्याची अंमलबजावणी वगैरे जी आहे ती झालेली नसल्या कारणानं आपण काय करू बघा, इथं फक्त या ठिकाणी सरळ आपण ज्याला म्हणूया सध्याला जिल्ह्यांची संख्या जी आहे ती त्या ठिकाणी किती लिहू बघा 36 लिहूया। त्यानंतर जर आपण बघितलं बघा 1960 साली महाराष्ट्रामध्ये 229 तालुके आहेत आणि आत्ता जर आपण विचार केला तर जवळजवळ 358 तालुके, 355 प्लस 3 तालुके, आता ते 355 आणि प्लस 3 म्हणजे मुंबई उपनगर जिल्ह्यामधले 3 तालुके, याचा संदर्भ पुढे आहे भरपूर आपण ते बघूया। पण आता सध्याला आपल्याला फक्त काय माहित पाहिजे बघा, एकूण तालुक्यांची संख्या जर आपण बघितलं तर 358। ओके, एकूण महानगरपालिका जर आपण बघितल्या तर 1960 साली आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण महानगरपालिकेची संख्या त्या ठिकाणी 3 आहे आणि आता सध्याला जर आपण बघितलं तर जवळजवळ 29 महानगरपालिका आपल्याला पाहायला मिळतील। मी ज्यावेळेस प्रशासकीय महाराष्ट्र सांगेल म्हणजे पुढे चालून बघा ज्यावेळेस मी तुम्हाला विभागाबद्दल बोलणार आहे आणि विभागामध्ये प्रशासकीय विभाग ज्यावेळेस आपण बघूया त्यावेळेस महानगरपालिका पहिल्या 3 कोणत्या, 4 कोणत्या, त्यानंतर आता सध्याला रिसेंटली कोणत्या वर्षी कोणती निर्माण केली किंवा महानगरपालिका निर्माण करण्यासाठी मग कोणत्या कायद्याचा आधार घेतला जातो, बऱ्याचशा गोष्टी आहेत आपण त्या ठिकाणी चर्चा करूया। त्यानंतर 1960 साली महाराष्ट्रामध्ये एकूण कटक मंडळ 7 होते, आताही त्या ठिकाणी 7च आहेत। त्यानंतर बघा आपण जर जिल्हा परिषदांचा विचार केला तर 1960 मध्ये 25 जिल्हा परिषदा आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतील। आता या घडीला आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हा परिषदांची संख्या जर आपण बघितली बघा तर ही 34 आपल्याला संख्या या घडीला महाराष्ट्रामधील या जिल्हा परिषदांची काय त्या ठिकाणी सांगावं लागेल। ठीक आहे, त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा पुढचा तुमचा पॉईंट असतो बघा महसूल विभागाचा। ठीक आहे, मग आता महसूल विभाग पाहत असताना 1960 साली महाराष्ट्रामध्ये एकूण 4 महसूल विभाग होते ज्याला आपण प्रशासकीय विभाग असं म्हणूया। आता सध्याला जर आपण बघितलं तर आता या घडीला महाराष्ट्रामध्ये एकूण 6 महसूल किंवा त्या ठिकाणी हे जे प्रशासकीय विभाग आहेत हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। ठीक आहे, कधी कधी याही पॉईंटवरती आपल्याला जर प्रश्न विचारले गेले तर याचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येणं आवश्यक आहे। तुलनात्मक महाराष्ट्र म्हणजे 1960 आणि आपण जर बघितलं बघा तर 2025 मधला। ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे बघा 1960 मध्ये आपण जर महाराष्ट्राचा पुढचा जर पॉईंट बघितला तर पुढचा पॉईंट आहे बघा त्या ठिकाणी सरळ सरळ ज्याला आपण म्हणूया जन्मदर जो आहे महाराष्ट्राचा तो किती होता 1960 मध्ये आणि हा जो मृत्यू दर आहे हे दोन्ही पण दर आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। बघा लोकसंख्या वगैरे आपण बघूया, चला लोकसंख्येचं पण इथं पॉईंट ॲड करून टाकतो मी। 1960 साली आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या जर आपण बघितलं तर सरासरी या ठिकाणी 4 कोटी लोकसंख्या आपल्या महाराष्ट्राची पाहायला मिळेल आणि आत्ता जर आपण बघितलं बघा तर 11,23,00,000 ही आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या आहे। परंतु याला आधार जो आहे बघा तो त्या ठिकाणी 2000 ची जी आपली जनगणना आहे त्या जनगणनेचा आधार घेईल मी, कारण की नवीन आकडेवारी अजून त्या ठिकाणी आपल्यापर्यंत आलेली नाही आहे। त्यामुळे आपण 2011च्या जर जनगणनेचा जर आधार घेतला गेला तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 11,23,00,000 ही लोकसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा। ठीक आहे, त्याच्यानंतर जन्मदर जो आहे महाराष्ट्राचा 1960 सालचा तर जवळजवळ जन्मदर हा 34.2% हा आपल्याला महाराष्ट्रातील काय बघा हा जो जन्मदर आहे तो पाहायला मिळतो। आणि जर तुम्ही मृत्यू दरामध्ये जर गेले तर महाराष्ट्रामध्ये 1960 सालचा मृत्यू दर हा 13.8% होता। काय बोललो मी 13.8%, कन्फर्म लक्षात ठेवू चला। इथं माझ्या मते आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो 1960चा जन्मदर आणि मृत्यू दरावरती। ठीक आहे, तर 1960 मध्ये जन्मदर आहे 34.2% आणि मृत्यू दर किती आहे बघा त्या ठिकाणी 13.8%। आणि आता रिसेंटली जर आपण बघितलं बघा 2025 मध्ये तर 2025 मध्ये सरासरी लक्षात ठेवू चला जो काही जन्मदर आहे बघा तो आहे त्या ठिकाणी 15%। किती बोलले मी 15% आणि मृत्यू दर हा आहे बघा या ठिकाणी 5.5%। म्हणजे जन्मदरामध्ये पण आणि मृत्यू दरामध्ये पण काय झालं बघा या म्हणजे इथं सरळ सरळ या ठिकाणी घट झालेली आपल्याला पाहायला मिळते बघा। ओके, तर ही बेसिक माहिती असते
ही बेसिक माहिती तुलनात्मक पद्धतीने आपल्याला पाहायची असते आणि ही तुलनात्मक पद्धतीने पाहत असताना ही आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। 1960 साली जिल्ह्यांची संख्या 26 आहे, आत्ता 36, ब्रॅकेटमध्ये मी 37 केलेलं आहे। तालुके 229, आत्ता 358, महानगरपालिका 3, आत्ता 29, कटक मंडळे त्याही वेळेस 7 होते, आत्ताही 7 आहेत। त्यानंतर बघा जिल्हा परिषदा 25 आहेत, आत्ता 34 आहेत। महसूल विभाग ज्याला आपण प्रशासक विभाग म्हणतो बघा, त्या काळी 4 होते, आत्ता 6 आहेत। त्यानंतर लोकसंख्या 4 कोटी, आता जवळजवळ त्या ठिकाणी 11 कोटी 23 लाख। जन्मदर 1960चा आहे बघा 34.2% आणि मृत्यूदर त्या ठिकाणी किती बघा 13.8%। आत्ताचा जन्म मृत्यूदर 15% आणि 5.5% आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। म्हणजे प्रशासकीय महाराष्ट्र पाहत असताना माझ्या मते एवढे पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचे होते आणि आपण ते छानपैकी या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। आता आपल्याला महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या प्रकरणामध्ये पुढे जायचं आहे आणि पुढचा जो आपला पॉईंट आहे बघा तिसरा नंबरचा, तो तिसऱ्या नंबरचा पॉईंट आपण या ठिकाणी आता क्लिअर करूया, महाराष्ट्राच्या राजधान्या। ओके, मग आता महाराष्ट्राच्या राजधान्या पाहत असताना मेन भाग त्या ठिकाणी काय करा बघा, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला। जवळजवळ 4 ते 5 राजधान्या आपण या ठिकाणी बघूया। पहिला भाग महाराष्ट्राच्या 2 महत्त्वाच्या उपराजधान्या, ज्यांना आपण या ठिकाणी महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी आपल्याला क्लिअर असणं आवश्यक आहे, प्रशासकीय राजधानी। आणि दुसरा मुद्दा आहे बघा महाराष्ट्राची प्रशासकीय उपराजधानी। ह्या 2 तर काय करा बघा 100% त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला। त्याच्यानंतर महाराष्ट्राची लक्षात घ्या या ठिकाणी आर्थिक म्हणा किंवा ही जी औद्योगिक आहे, आर्थिक किंवा त्या ठिकाणी औद्योगिक राजधानी कोणत्या शहराला म्हणायचे, हा एक वेगळा भाग आपला या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचं आपण जर बघितलं ही जी सांस्कृतिक राजधानी आहे बघा, ते नेमकं कोणत्या शहराला म्हणायचे, तो एक वेगळा मुद्दा आपला क्लिअर पाहिजे। त्याच्यानंतर महाराष्ट्राची ही जी त्या ठिकाणी ऐतिहासिक राजधानी आहे, ते नेमकं कोणत्या शहराला म्हणायचे। आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवचला बघा महाराष्ट्राची ही जी पर्यटन राजधानी आहे, ते नेमकं कोणत्या शहराला म्हणायचं। एक 4-5 राजधान्या आहेत ज्या आपल्याला जर एक्झाममध्ये जर विचारलं गेलं बघा तर त्या सांगता येणं आवश्यक आहे। मग महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी आपल्या सर्वांना या ठिकाणी परिचित आहे बघा, मुंबई। प्रशासकीय उपराजधानी जर आपण बघितलं तर नागपूर आहे। त्यानंतर आर्थिक किंवा औद्योगिक जर म्हटलं तर ही लक्षात ठेवचला पुन्हा मुंबई आहे। त्यानंतर सांस्कृतिक राजधानी, शैक्षणिक राजधानी पुणे आपण शहराला म्हणतो। ऐतिहासिक राजधानी बघा या ठिकाणी कोल्हापूर शहर आपण म्हणूया। आणि महाराष्ट्राची पर्यटन राजधानी जर बघितली तर बघा महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणत्या शहराला म्हणायचे, तर त्या शहराचं नाव लक्षात ठेवचला बघा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहर। ठीक आहे, म्हणजे ह्या मेन राजधान्या जर म्हटलं तर आपल्याला हे माहीत असणं आवश्यक आहे। आणि आता या प्रकरणाचं शेवटचा पॉईंट आपण या ठिकाणी कव्हर करूया। ओळख महाराष्ट्राची करून घेत असताना आपल्याला आपल्या महाराष्ट्राचे ही जे काही प्रतीक आहेत, हे प्रतीक पण त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे बघा, ज्याला आपण सिम्बॉल वगैरे म्हणूया। मग पहिला भाग महाराष्ट्राची या ठिकाणी ही जी राजभाषा आहे बघा, राज्यभाषा कोणती आहे ते एक आपल्याला या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे, जे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे। तुम्ही म्हणता सर हे खूप सोपं तुम्ही सांगाले, परंतु आपण बेसिक पासून सुरुवात केलेलं आहे आणि आपण कल्पनाही करू शकत नाही। आपण कधी खूप या ठिकाणी मेन आपल्या संकल्पना क्लिअर करून घेतो आणि ही बेसिकच माहिती आपल्याकडनं कव्हर करणं राहते बघा, आणि इथंच कधी आयोग प्रश्न विचारतं, मग आपला गोंधळ उडून जातो। मग आता पहिला भाग महाराष्ट्राची राज्यभाषा एकदा आपण क्लिअर, ही आपली क्लिअर असणं आवश्यक आहे बघा। राज्यभाषेच्या नंतर पुढचा जो आपला पॉईंट आहे महाराष्ट्राचा हा जो राज्य प्राणी आहे तो आपला क्लिअर पाहिजे। नंतर महाराष्ट्राचा राज्य पक्षी आपण ज्याला म्हणूया ते एक आपल्या त्या ठिकाणी क्लिअर असणं आवश्यक आहे, राज्य पक्षी। त्यानंतर महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कशाला म्हणायचे, त्यानंतर महाराष्ट्राचं राज्य फळ कोणतं आहे ते लक्षात ठेवचला। त्याच्यानंतर बघा आपण जर बघितलं तर महाराष्ट्र राज्याचं राज्य फूल, हे तर आता MPSC गट क मध्ये विचारलेला प्रश्न आहे। मग आपण कधी ते एकदम सोपं आहे किंवा बेसिक आपण जाण्याचा प्रयत्न करत नाहीये, पण या फुलावरती प्रश्न आलेला आहे। त्याच्यानंतर बघा महाराष्ट्र राज्याचं राज्य फूल पाखरू पण आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचं हे जे राज्यगीत आहे, हे राज्यगीत पण आपलं या ठिकाणी काय बघा क्लिअर असणं आवश्यक आहे। आता भरपूर प्रतीक आहेत, पण मेन फक्त कव्हर करण्याचा प्रयत्न करतो मी। महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे। राज्य प्राणी जर म्हटलं बघा तर या ठिकाणी शेकरू नावाचा प्राणी आहे, जो एक खारीचा प्रकार आहे बघा। राज्य पक्षी जर म्हटलं तर हरावत हा आपल्या राज्याचा पक्षी आहे। राज्य वृक्ष, राज्य फळ या ठिकाणी आंबा आहे। त्यानंतर बघा राज्य फूल जर म्हटलं तर 2-3 नावं आहेत, त्यातलं पहिलं एक नाव लक्षात ठेवचला जारूल आहे। त्याच्यानंतर दुसरं त्याला एक नाव आहे बघा ताम्हण।
आणि त्याचं अजून एक नाव लक्षात ठेवा, चला ज्याला आपण मोठा बोंडारा असं म्हणतो बघा. 3 नावं आहेत, ते 3 पैकी कोणतं पण एक आलं तर त्याला काय करा, त्या ठिकाणी क्लिक करा. आणि महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू हे लक्षात ठेवा, चला बघा ते आहे राणी पाकोळी. ओके, ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये ब्ल्यू मॉर्मॉन असं पण बोलू शकता. आणि महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत प्रत्येकाला परिचितच पाहिजे, आणि ते गीत आहे बघा जय जय महाराष्ट्र माझा. काय बोललो मी, जय जय महाराष्ट्र माझा. हे आपल्या काय बघा त्या ठिकाणी सरळ जय जय महाराष्ट्र माझा हे आपल्या महाराष्ट्रात या ठिकाणी राज्यगीत आहेत. आणि या गीतासंदर्भात माझ्या मते काय करा, आता चला आपण इथपर्यंत आलेलोच आहोत, बरोबर आहे की नाही. आता हे गीत आपण इथं लिहिलेलंच आहे, तर अजून 3 शब्द माझ्या मते आपण ह्या गीतासंदर्भात माहिती करून घेऊया. पहिला एक भाग लक्षात ठेवू, चला जय जय महाराष्ट्र माझा या गीताचं लेखन कोणी केलं हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर बघा या गीताचं गायन कोणी केलं, म्हणजे ते गायलंय कोणी, आणि या गीताला संगीत कोणी दिलंय, हे 3 नावं माझ्या मते काय करा बघा लक्षात ठेवू. चला आयोग आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न इथे विचारू शकतो. मग आता जय जय महाराष्ट्र माझा या गीताचं लेखन खूप मोठे साहित्यिक आहेत, ज्यांचं नाव लक्षात ठेवू, चला राजा बडे यांनी काय केलं बघा या गीताचं या ठिकाणी लेखन केलंय. त्यानंतर बघा गायन जर म्हटलं तर या ठिकाणी शाहीर साबळे आहेत, यांनी काय केलं बघा या गीताचं या ठिकाणी गायन केलेलं आहे, म्हणजे ते गायलेलं आहे. आणि संगीतबद्ध केलंय, ज्यांचं नाव आपलं क्लिअर पाहिजे, श्रीनिवास खळे यांनी काय केलं बघा या गीताला संगीत दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला महाराष्ट्र राज्याची निर्मिती पाहत असताना किंवा ओळख संपूर्ण महाराष्ट्र राज्याची करून घेत असताना हे सगळे पॉईंट आपल्याला माहीत असणं आवश्यक आहेत, प्रतीक आपल्याला माहीत असणं आवश्यक आहेत. ओळख महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, महाराष्ट्र राज्याचा संपूर्ण राजधान्या आपण क्लिअर केलेल्या आहेत, मेन राजधान्या. त्यानंतर प्रशासकीय महाराष्ट्र कसा आहे ते पण आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि आता शेवटी काय बघा, हे जे महाराष्ट्र राज्याचे प्रतीक आहेत या प्रतीकावरती पण आपण या ठिकाणी सविस्तर बोललेलो आहोत. शेवटी ही जी सीट आपल्या समोर ओपन झालेली आहे बघा, ज्याला आपण त्या ठिकाणी परफॉर्मन्स सीट म्हणूया. आता या मेंटॉरशिपमध्ये नेमकं काय आहे, 1-2 मिनिटं तुम्हाला बोलतो मी. 3 प्रकरणाचं एक टार्गेट तुम्हाला दिलं जाणार आहे, आणि ह्या 3 दिवसामध्ये 100% या प्रकरणांची तयारी ही त्या ठिकाणी आपल्याकडनं करून घेतली जाणार आहे. म्हणजे एक बुक लिस्ट आहे, त्या पुस्तकाप्रमाणे त्या पुस्तकातले प्रकरण आपण त्या ठिकाणी टिकमार्क करणार, आणि लाईन टू लाईन त्या ठिकाणी काय करणार बघा, हे सगळं त्या ठिकाणी आपण त्याचं ॲनालिसिस करणार आहोत. त्याच्यानंतर लक्षात ठेवतो त्या प्रकरणावरती त्या ठिकाणी माझे लेक्चर असतील ह्या बॅचमध्ये, जसं आता मी लेक्चर घेतले तसं. त्याच्यानंतर आपण एक पुस्तक टार्गेट करून त्या पुस्तकातलं ते प्रकरण क्लिअर करणार आहेत, आणि दर 3 दिवसानंतर या 3 प्रकरणावरती या ठिकाणी माझे जवळजवळ 50 मार्काची टेस्ट असणार आहे. म्हणजे आता एकंदरीत आपण जर बघितलं तर हा जवळजवळ या ठिकाणी 210 दिवसाचा प्लॅन आहे, आणि ह्या 50 प्रश्न या 3 प्रकरणावरती हे प्रॅक्टिस म्हणून असतील, प्लस त्या ठिकाणी त्याचं पूर्णपणे तुमच्या त्या 50 प्रश्नांचं विश्लेषण पण घेतलं जाईल, आणि त्याच 3 प्रकरणावरती MPSCनं आतापर्यंत पाठीमागं कोणते प्रश्न विचारले, ओके, त्या प्रश्नांचीही त्या ठिकाणी सविस्तर ॲनालिसिस या बॅचमध्ये केलं जाईल. त्याच्यानंतर हे असं तुम्हाला एक सीट दिलं जाईल बघा. आपण टार्गेटच ठेवलेलं आहे की आपल्याला ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये कमीत कमी आपल्याला काय करायचं बघा, या ठिकाणी 65+ आपला त्या ठिकाणी स्कोर पाहिजे बघा. मग दर 3 दिवसाला म्हणजे एक टार्गेट कंप्लीट झाल्यानंतर ड्युरेशन मागं पुढे होऊ शकतं, कधी 3 दिवसाचं 4 दिवस होऊ शकतात, कधी 3चं 2ही होऊ शकतं, प्रकरणावरती आहे ते. मग हे एक टार्गेट आपण कंप्लीट केल्यानंतर हे असं त्या ठिकाणी तुम्हाला शीट भेटणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं बघा, सब्जेक्ट टॉपिकचं नाव त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. त्यानंतर टेस्ट नंबर 1, 2 जे काय असेल ते, मग त्या टेस्टमध्ये तुमचे बरोबर किती आले, चुकीचे किती आले, पूर्ण स्कोर किती आलेला आहे, आणि तुम्ही ते टेस्ट ॲनालिसिस कंप्लीट केलं आहे का हे तुम्हाला पूर्णपणे हे शीट त्या ठिकाणी जे आहे बघा ते पूर्णपणे तुम्हाला फिलअप करायचं आहे, आणि ते शीट त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला माझ्या नंबरवर त्या ठिकाणी शेअर करायचं आहे. मग त्याच्यामध्ये एक प्रश्न जर चुकलेला आहे, जो प्रश्न आपला चुकला आहे त्या प्रश्नावरती आपण काम करणार आहोत, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये शेवटचा मुद्दाच आहे बघा, चुकलेल्या प्रश्नाचा क्रमांक नमूद करावा. जर 30 पैकी तुमचे चला 1, 2, 3 किंवा नंबर जो आहे तो नंबरचा प्रश्न जर चुकला असेल तर तो प्रश्न आपण प्रॉपरली तिथं तुम्हाला नमूद करायचा आहे, आणि त्याच्यानंतर मग त्या प्रश्नावरती आपण त्या ठिकाणी काम करणार आहोत. चुकला कुठं, कोणत्या पॉईंटमुळे चुकलेला आहे, नेमकं कोणता मुद्दा समजलेला नाही आहे, मग आपण पुन्हा त्याचं ॲनालिसिस करणार आहोत. अशापैकी पूर्णपणे हा मेंटॉरशिपचा प्रोग्राम आहे, आणि ही तुम्हाला सीट त्या ठिकाणी दर टार्गेटच्या नंतर ही सीट आपल्याला या ठिकाणी अवेलेबल करून दिली जाणार आहे बघा. ठीक आहे. आता ही मेंटॉरशिप बॅच आणि त्याच्या व्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा
आणि वर्ग 3 वर्ग 4च्या सरळ सेवा पोलीस भरती आणि शिक्षक भरतीच्या परीक्षा यासाठी पूर्णपणे ह्या बॅचेस आपल्या सुरू झालेल्या आहेत। ज्या ज्या विद्यार्थ्यांना या बॅचेसमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी नंबर आहे बघा 99 75 75 54 99 99 75 75 54 99 या नंबरवर आपण त्या ठिकाणी कॉल करू शकता आणि या बॅचला आपला प्रवेश जो आहे बघा तो प्रवेश त्या ठिकाणी निश्चित करू शकता। चालेल मित्रांनो, तर थांबूया, भेटू आपण आपल्या उद्याच्या तासामध्ये। तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री।